नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 288. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताची सर्वात मोठा धुवाधार धबधबा नर्मदा नदीवर कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी. प्रश्न क्रमांक तिसरा, पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू. प्रश्न क्रमांक चौथा, वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढ्यात दरम्यान बहाल करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बारडोली सत्याग्रह. प्रश्न क्रमांक पाचवा, जीवनसत्व ब गटात एकूण किती जीवनसत्वाचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 8 जीवनसत्वाचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 6वा, टंगस्टनची संज्ञा ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डब्ल्यू. प्रश्न क्रमांक 7वा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतची स्थापना होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 40 यानुसार ग्रामपंचायतची स्थापना होते. प्रश्न क्रमांक 8वा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलवलेल्या जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पालकमंत्री. प्रश्न क्रमांक 9वा, विसंगत पर्याय ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल लोकसंख्या दिन. प्रश्न क्रमांक 10वा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पाणी. प्रश्न क्रमांक 11वा, महर्षी या शब्दाची संधी करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महा प्लस ऋषी. प्रश्न क्रमांक 12वा, पल्लवी राजू बरोबर खेळत होती, काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चालू भूतकाळ. प्रश्न क्रमांक 13वा, संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी. प्रश्न क्रमांक 14वा, शास्त्रीय नियम, नित्य घटना, सुविचार व म्हणी नेहमी टिंबटिंब काळातच असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 15वा, सर्व इंधनात टिंबटिंबचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 16वा, जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश केव्हा अस्तित्वात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 31 ऑगस्ट 2019 रोजी. प्रश्न क्रमांक 17वा, महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 18वा, खालीलपैकी श्रीपाद राजहंस यांना काय म्हणून ओळखतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बालगंधर्व. प्रश्न क्रमांक 19वा, श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी. प्रश्न क्रमांक 20वा, बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र कुमार उपाध्याय. प्रश्न क्रमांक 21वा,
कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यात. प्रश्न क्रमांक 22 गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सन 1911 साली. प्रश्न क्रमांक 23 PM विश्वकर्मा योजना टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 17 सप्टेंबर 2023 रोजी. प्रश्न क्रमांक 24 49वी GST सभा कोठे पार पडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 25 शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अस्थिमज्जा. प्रश्न क्रमांक 26 मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वेटलिफ्टिंग. प्रश्न क्रमांक 27 इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एस सोमनाथ. प्रश्न क्रमांक 28 49वी GST परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 29 जलसंधारणात सर्वोत्तम राज्याचा दर्जा कोणत्या राज्याला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश या राज्याला मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 30 रतन टाटा यांच्या बायोग्राफीचे लिखाण कोणी केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 थॉमस मॅथ्यू. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांना कोणी शपथ दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला. प्रश्न क्रमांक 32 भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 33 जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लष्कर प्रमुख. प्रश्न क्रमांक 34 सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध टिंबटिंब होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्यावसायिक. प्रश्न क्रमांक 35 2015 पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेला टिंबटिंब म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फ्रीडम ट्रॉफी. प्रश्न क्रमांक 36 यापैकी कोणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद धारण केले नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद धारण केले नाही.